भूमिका मांडली आहे। काश्मीर प्रश्नाचं आंतरराष्ट्रीयकरण सुरू असून इतक्या घाईत शिष्टमंडळ पाठवण्याची गरजच काय होती असा सवालही राऊतांनी उपस्थित केला। सर्वपक्षीय शिष्टमंडळाबद्दल संजय राऊत नेमकं काय म्हणतात, त्यांनी काय भूमिका मांडली आहे ते पाहूया। खरं म्हणजे शिष्टमंडळाचं एका शिष्टमंडळाचं नेतृत्व करायची संधी आम्हाला मिळायला पाहिजे। याची हे वराड पाठवायची सरकारी खर्चानं तशी गरज नव्हती। हे वराड निघालेलं आहे, कुठे युरोपला, कुठे आफ्रिकेला, काय करणार जाऊन? परदेशामध्ये आपल्या वकिलाचे आहेत ना, हाय कमिशनर आहेत ना, उगाच आपलं याचा तुम्हाला कळत नाही। तुम्ही काश्मीर प्रश्नाचं आंतरराष्ट्रीयकरण करताय। दहशतवादासंदर्भात मुळात इतक्या घाईघाईनं हे डेलिगेशन पाठवायची गरज नव्हती। हे माझं मत मी तुम्हाला सांगतो। तुम्ही अचानक एक डेलिगेशनची घोषणा सरकार करतं, हे सदस्य ठरवले कोणी? तर किरण रिजिजूंनी। तर बुरखा फाटेल या भीतीने पाकिस्तानची घाबरगुंडी उडाली आहे। भारताने सर्वपक्षीय शिष्टमंडळ स्थापन केल्यावर आपलं अनुकरण करत पाकिस्तान त्यांचं राजकीय शिष्टमंडळ विविध देशांमध्ये पाठवणार आहे। देशांमध्ये या लंडन, वॉशिंग्टन, पॅरिस, ब्रसेल्स या ठिकाणी हे शिष्टमंडळ जाईल। या शिष्टमंडळाचं नेतृत्व बिलावल भुट्टो करणार आहे। सुरुवातीला पंतप्रधान मोदींनी जवानांची भेट घेतली होती, त्यानंतर पाकचे पंतप्रधान शरीफ यांनी पाकिस्तानी सैन्याची भेट घेतली। त्यानंतर आता भारताच्या पाठोपाठ आपली पडकी बाजू जगाला सांगण्यासाठी पाकिस्तानने शिष्टमंडळ स्थापन केलं। याच बातमीसोबत एक छोटासा ब्रेक नंतर आणखी काही घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत। पाहत राहा एबीपी माझा। अमृत